यांना पुन्हा एकदा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली. यासाठी परमेश्वराची उपकारस्तुती हो, परमेश्वराचा धन्यवाद हो. आपण परमेश्वराच्या वचनातून पाहूया. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार परमेश्वरा, तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची तू आम्हाला ही सुसंधी दिली, यासाठी आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. परमेश्वरा, संपूर्ण जगामध्ये सर्व ठिकाणी ज्यावेळेस लोक एकत्र येऊन तुझी उपासना करत आहेत, तुझी भक्ती करत आहेत, परमेश्वरा सर्वांवर तू आपला आशीर्वाद ठेव. प्रत्येकाशी बोल, प्रत्येकाच्या जीवनात तू आपला वचनाची पेरणी कर आणि ते अधिक आणि अधिक फळ द्यावे आणि तुझ्या राज्याची वाढ व्हावी, तुझ्या नावाला गौरव मिळावं, यासाठी प्रत्येकाचा तू उपयोग कर. तुला धन्यवाद देतो. मागील संपूर्ण आठवडाभर तो आमचा सांभाळ केला आणि या नवीन आठवड्यामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये पुन्हा एकदा येऊन या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी या प्रभुवारी तुझी उपासना भक्ती करावी आणि परमेश्वरा तुला आम्ही आपलं जीवन समर्पित करावं, यासाठी तू आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची मन उपकारस्तुतीने भरून आलेली आहेत. संपूर्ण उपासना भक्ती तू आपल्या हातामध्ये घे. पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर. संपूर्ण उपासनेमध्ये तू आमचं सहाय्य कर परमेश्वरा. तुझ्या वचनातून वाचत असताना, गीत गाताना, प्रार्थना करताना आणि तुझ्या जिवंत वचनांवर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आणि परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र मेजापुढे येतो त्यावेळेस आम्ही ती आठवण करत आहोत जी 2000 वर्षापूर्वी तू संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी त्या यरूशलेम शहरामध्ये केली. परमेश्वरा, त्या प्रभू भोजनामध्ये सहभागी होत असताना तू आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला सहाय्य कर. आमच्या अंतःकरणाचे अंतःचक्षु उघड परमेश्वरा आणि आम्हा सर्वांशी बोल. आम्हा सर्वांना आध्यात्मिक तयारी करावी, आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं आणि परमेश्वरा त्याच वेळेस तुझ्या त्या रक्ता आणि शरीरामधून सेवन करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. संपूर्ण उपासना भक्ती आणि प्रभुभोजन तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या इच्छेनुसार तुझ्याच गौरव करता आमचा उपयोग कर. हिलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. त्याने यावेळेस आपण परमेश्वराच्या उपकारस्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 20. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गीत नंबर 20. आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गाऊ गाऊ पूजू वाहुनी, गाऊ गाऊ पूजू वाहुनी. प्रेमाश्रूंच्या फुला, प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगत कारणा बापान कुठे, जगत कारणा बापान कुठे. तव वात्सल्या तुला, तव वात्सल्या तुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगतारणा पुत्रानुपम, जगतारणा पुत्रानुपम. तुझी
कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला गौरव तुला परमवत्सला, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला, जगचालना पवित्र आत्मन, जगचालना पवित्र आत्मन, हो मम जीवन कला, हो मम जीवन कला गौरव तुला परमवत्सला, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला, अगाद्वया सदानुभवं, अगाद्वया सदानुभवं, तुझ्या त्रिविध भूतीला, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. म्हणेन कृपा करून बसावं. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 34, भजन संहिता उसका 34वां अध्याय हम बारी बारी से पढ़ेंगे. साम्स 34 विल रीड रिस्पॉन्सिवली. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेन. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवील, दीन हे ऐकून हर्ष करीतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची वान पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावायला शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घ आयुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळितो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार. नीतिमानांचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवाचा उद्धार करीतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. आपण यावेळेस प्रार्थना करूया, परमेश्वराजवळ विनंती करूया, मध्यस्थी करूया. परमेश्वराने आपल्या
मागील आठवडाभर सांभाळ केला, सर्व तऱ्हेने आपला पुरवठा केला, आपली काळजी घेतली, आपल्याला सर्व काही मार्गदर्शन केलं. यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. या नवीन आठवड्यासाठी परमेश्वराला विनंती करूया आणि परमेश्वराची आशीर्वादाची आणि परमेश्वराच्या कृपेची आपल्यावर दृष्टी सतत असावी, यासाठी परमेश्वराला विनंती आणि याचना करूया, प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. मागील संपूर्ण आठवडाभर तू आमचा सांभाळ केला आणि या नवीन आठवड्यामध्ये तुझ्या चरणाजवळ येण्याची या पहिल्या दिवशी प्रभुवारी तो आम्हाला संधी दिली, यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. प्रभू, ज्यावेळेस आम्ही आमचे डोळे बंद करतो, आमचे डोके लवळतो आणि तुझ्यापुढे तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होतो, त्यावेळेस तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. कारण तुझं वचन सांगत आहे, जे ते दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहे त्यांच्यामध्ये मी आहे. आम्ही सर्वजण विश्वासणारे तुझ्या चरणापुढे यावेळेस नतमस्तक झालेलो असताना प्रभू, तो आमची प्रार्थना ऐकत आहे. तुझ्या वचनाप्रमाणे तुझे कान तुझ्या लोकांच्या हाकेकडे लागलेले आहेत. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी दृष्टी तुझ्या लोकांवर आहे आणि यावेळेस तू आमची प्रार्थना ऐकत आहे. आमचं अंतःकरण तोलून पाहणारा तो आमचा जिवंत असा परमेश्वर आहे. कारण तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, अत्यंत दयाळू, कृपाळू, विलंबक्रोधी आणि अत्यंत करुणामय असा आमचा प्रेमळ असा पिता आहे. आणि ज्या वेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, विनंती करतो, प्रार्थना करतो, याचना करतो, त्यावेळेस परमेश्वरा आकाश आणि कपाटे उघडून आशीर्वादांची वृष्टी करणारा तो आमचा परमेश्वर आहे. वचन सांगत आहे की तरुण सिंहासही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते, परंतु जे परमेश्वराला शरण जातात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा, तो आमचा प्रेमळ असा पिता आहे. आणि ज्यावेळेस आम्ही लेकरे या नात्याने तुला अब्बा बापा अशी हाक मारतो आणि विनंती करतो आमच्या गरजांसाठी, त्यावेळेस तो आमचा पुरवठा करण्यासाठी सदैव सिद्ध असा परमेश्वर आहे. तरी परमेश्वरा, यावेळेस या क्षणी तो आम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही त्या सर्व गोष्टींसाठी तुझी उपकार मानावे, तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि परमेश्वरा तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव द्यावे. आणि परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, ही उपासना करण्याची तू आम्हाला संधी दिलेली आहे. संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये, तुझ्या मंडळांमध्ये, या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे, फेसबुकद्वारे, यूट्यूबद्वारे आणि अनेक माध्यमांद्वारे परमेश्वरा ज्या तुझे लोक तुझी उपासना करत आहेत, तुझ्या सानिध्य एकत्र आहेत, प्रार्थना करत आहेत, वचन वाचत आहेत, वचनावर मनन करत आहेत, ते सर्व काही तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि संपूर्ण जगामध्ये तू आपली इच्छा पूर्ण कर. होय प्रभू, तुझं येणं फार निकट आहे आणि त्यासाठी आम्ही आध्यात्मिक तयारी करावी आणि तुला संपूर्ण शरण जावं, तुला आपलं जीवन समर्पित करावं आणि तुझ्याच मार्गावर चालावं, तुझ्याकडे पूर्णपणे वळावं आणि परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये लक्ष देऊन परमेश्वरा तुझी ओळख करून घ्यावी आणि तुझ्याबरोबर राहावं, ही तुझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला शक्ती आणि सामर्थ्याने परिपूर्ण कर. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि या आमच्या मंडळीसाठी, या मंडळीतल्या प्रत्येक घटकांवर तो आपला आशीर्वाद कायम ठेव. प्रत्येक घटकांचे कार्य, त्यामध्ये कार्य करणारे सर्व सेवक वर्ग यांना तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबियांना तो आपल्या सामर्थ्याने भर परमेश्वरा, आपल्या आशीर्वादाने भर. आणि ज्यांच्या घरात ज्या अडचणी असतील, येशू ख्रिस्ता तुझ्या नावात दूर करून टाक. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि ज्यावेळेस तुझ्या नावात आम्ही मागतो परमेश्वरा, त्यावेळेस परमेश्वरा आकाशातून तू आम्हाला उत्तर देतो आणि क्षणात सर्व काही तू बदलून टाकतो. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा, तू आमच्यावर प्रेम करतो, तू आमची काळजी घेतो आणि हे तुझ्या वचनातून, तुझ्या जीवनातून हे सिद्ध झालेलं आहे. तू आम्हाला प्रमाणाने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. ज्यावेळेस आम्ही त्रासात आहोत, संकटात आहोत, निराशेमध्ये आहोत, बेचैन आहोत, त्यावेळेस परमेश्वरा तू आमची काळजी करत आहे, तू आमची प्रार्थना ऐकत आहे. धन्यवाद देतो. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबामध्ये तू आपली इच्छा पूर्ण कर. आपली उपस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये राहू दे. आणि परमेश्वरा सर्वांना वाईटापासून राख, सैतानाच्या प्रत्येक योजनांपासून प्रभू त्यांचा तू सांभाळ कर आणि तुझ्या मार्गात, तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालून तुझ्याबरोबर सदैव राहून तुझ्याबरोबर एक घनिष्ठ संगती स्थापन करावी आणि परमेश्वरा तुझ्या नावाकरता जगावं. यासाठी परमेश्वराला प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे. प्रत्येकाचं जीवन तू आपल्या हातामध्ये घे. धन्यवाद देतो. जे आजारी असतील परमेश्वरा त्यांना स्पर्श कर, त्यांना तू बरं कर. आम्ही तुझी उपासना करत आहोत, भक्ती करत आहोत आणि परमेश्वरा जी काही आम्ही आमच्या तोकड्या शब्दांनी, आमच्या
थोड्याशा ज्ञानाने करत आहोत परमेश्वरा, ती तुला मान्य हो. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो परमेश्वरा. सर्व काही तुला मान्य आहे. ज्यावेळेस आम्ही अंतःकरणपूर्वक विश्वासाने आणि संपूर्ण समर्पणपणाने हे करतो, त्यावेळेस तू आम्हाला स्वीकार करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. विशेष करून विनंती करत आहोत, या कोविड हे जे कोरोना व्हायरस आहे परमेश्वरा, त्याला तू संपूर्णपणे या जगातून काढून टाक. प्रभू होऊ दे, या जगाला तू आपली शांती दे, त्या जगाला तू क्षमा कर. आणि हो दे परमेश्वरा, प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादाचं कर. जे मृत्युमुखी पडलेले आहेत या आजारामुळे, या विषाणूमुळे, त्या कुटुंबियांचं सांत्वन कर, त्यांच्या गरजा पूर्ण कर. जे आजारी आहेत, क्वारंटाईनमध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत परमेश्वरा, त्यांचं सहाय्य कर, त्यांना तू बरं कर. आणि जे डॉक्टर, नर्सेस आणि सर्व सेवक वर्ग यामध्ये कार्य करत आहेत, त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे, त्यांची काळजी घे आणि त्यांची ही सेवा तू आशीर्वादाची कर. आणि या सर्व लोकांना तू बरं कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. यामध्ये जे सर्व सेवक वर्ग, जे राज्य कारभार, जे केंद्रीय कारभार आहे, सरकार आहे, सर्व कार्य करत आहेत, प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला मार्गदर्शन दे. आणि हो दे परमेश्वरा, निस्वार्थी होऊन भारतीय नात्याने आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाकडे लक्ष द्यावं, प्रत्येकाची काळजी करावी आणि निस्वार्थी होऊन ही सेवा करावी, यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. सर्व काही तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण कर. संपूर्ण उपासना भक्ती तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे परमेश्वरा. संपूर्ण भक्तीमध्ये तू आमचा मार्गदर्शक हो. आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र मेजापुढे येतो, ते सुद्धा प्रभू त्यावेळेस आमचं आत्मपरीक्षण करावं आणि आत्मपरीक्षण करूनच त्यामध्ये भाग घ्यावा, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ ही भक्ती आराधना तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियाने, आज आपण एक वचन वाचूया जुन्या करारातून. यशायाचा 49वा अध्याय, वचन 1 ते 4. यशाया नबी की पुस्तक, उसका 49वां अध्याय और वचन 1 से लेकर 4 तक. बुक ऑफ आयझाया चॅप्टर 49 वर्सेस 1 to 4. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. द्वीपांनो माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलाविले. मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले. त्याने मला हाताच्या छायेखाली लपविले. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेविले. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचिले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करत गीत गाऊया. गीत नंबर 426. आपण सर्वजण उभे राहूया आणि परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया, त्याची उपकार स्तुती करूया. गीत नंबर 426. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देवधार. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देवधार. किंवा हे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू का, वायास शुद्ध हीनो पा
दुर्निवा घेरी ती संकटे आपा निवारी प्रिय को करा आलो तसाच आंधळा दुःखी दरीद द्रिदुबळा साठा तुझाच सगळा पुरी व प्रिय को करा आशास तू स्वीकारिशी क्षमास प्रेम करिशी की बोलनेन मोडीशी देवाच्या प्रिय को करा तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदया सचेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय को करा. यावेळेस पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनातून वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय वचन 36 ते 32 पर्यंत. प्रेरितों की काम उसका 13वां अध्याय वचन 26 से लेकर 32 वचन तक. या ठिकाणी आपण पाहत आहोत बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 13 वर्सेस 26 to 32. या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं लिहिलं आहे. अहो बंधुजन हो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला या तारणाची वार्ता पाठविलेली आहे. कारण यरुशलेम वासियांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता आणि दर शब्दात दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेष्ट्यांचे शब्दही न समजता त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेविले. पण देवाने त्याला मेलेल्यातून उठविले. त्याच्याबरोबर जे गालिलाहून यरुशलेमात आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे. ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत. परमेश्वर वाचलेल्या आणि ऐकलेल्या वचनांवर आशीर्वाद देव. परमेश्वराची स्तुती हो. परमेश्वराने आपल्याला संधी दिली आहे की आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया, काही गीतं गाऊया परमेश्वराची उपकार स्तुती करत. जय मिळेल, जय मिळेल, येशू रक्त जय.
जय मिळेल येशुरक्ते जय, जय मिळेल येशुरक्ते जय, हो जय मिळेल येशुरक्ते जय, येशुरक्ते आम्हा जय. शक्ती होय होय परम शक्ती होय येशूच्या रक्ताने, शक्ती होय होय परम शक्ती होय येशूच्या मौल्यवान रक्ताने. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory, victory, victory through the blood. Victory through the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो साना, ला 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 ला, हालेलुया. की धारा बहती सुली से, जिसमें धुले सब पाप, धो लो तुम भी अपने दिलों को, उसमें रहे नादा. खून की धारा बहती सुली से, जिसमें धुले सब पाप, धो लो तुम भी अपने दिलों को, उसमें रहे नादा. बोलो यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो साना, ला 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 ला, हालेलुया. में ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो खेवनहारा, नैया लगा लो पार. ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो खेवनहारा, नैया लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो साना, ला 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 ला, हालेलुया. में वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा सा. आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा सा. आशा मेरी अब तो यही है, तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो साना, ला 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 ला, हालेलुया. में
हर दम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने हमको, रहना है तैयार। हर दम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने हमको, रहना है तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, ओ साना ला 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 ला, हालेलुया में तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। हृदय के तार छेड़े झंकार, हृदय के तार छेड़े झंकार, तेरी आराधना है मधुर गीत। जीवन से मेरी तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा। हर पल सुनाते हैं आनंद का राग, मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं। थँक्यू. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनात आणि प्रभू आपण परमेश्वराच्या वचनातून वाचूया. मत्तेयाचा 10वा अध्याय वचन 26 ते 30, मत्ती रचित सुसमाचार उसका 10वां अध्याय वचन 26 से लेकर 33 वचन तक. बुक ऑफ सेंट मैथ्यूज़ गॉस्पल
चॅप्टर 10 वर्सेस 26 to 33. या ठिकाणी परमेश्वराचं वचनाला प्रारंभ 26व्या ओवीपासून होतो. यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावा समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावा जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तुझ्या जिवंत वचनातून मनन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलेली आहे. परमेश्वर, आम्ही प्रेषितांची कृत्ये याचा अभ्यास करत आहोत. आज परमेश्वरा 13, 14, 15 या अध्यायांवर विचार करत असताना आम्हाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे. परमेश्वरा, या तुझ्या महान सेवक संत पौलाच्या जीवनाविषयी आणि त्याच्या सेवा कार्याविषयी विचार करत असताना आम्हाला तू पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दे. पवित्र आत्म्याने आमचे कान उघड, आमचे मन उघड, आमचे बुद्धी उघड परमेश्वरा, आणि आम्हाला त्यातील रहस्य, त्यातील अर्थ समजू दे. आणि परमेश्वरा, त्यानुसार चालण्यासाठी आम्हाला तू मार्गदर्शन दे. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे तुझ्या चरणाजवळ सानिध्य आलेलो आहोत, प्रत्येकाच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, प्रेषितांची कृत्ये आपण काढून ठेवा. आपले बायबल आहेत, आपण उघडं करावे. प्रेषितांची कृत्ये 13, 14 आणि 15 हे 3 अध्याय, जसे मी मागच्या रविवारी सांगितलं होतं, आज या 3 अध्यायावर आपण विचार करणार आहोत. या 3 अध्याय म्हणजे ॲक्च्युली विशेष करून 13 आणि 14 ते 2 अध्याय जे संत पौलाचं जे पहिली मिशनरी परिषद किंवा परिषद म्हणण्यापेक्षा पहिली मिशनरी सेवा कार्य, फर्स्ट मिशनरी जर्नी, त्याचा प्रवास त्याने जो सेवा कार्यासाठी केला त्या प्रवासाबद्दल येथे लिहिलेला आहे. त्या अगोदर मला आपल्याला सांगायचं आहे की कैसरियाचे बेसिल यांचा जो आज दिवस आहे 14 जून त्यांना म्हणजे बिशप पदावर त्यांची नेमणूक केली गेली होती. ते मोठे बिशप झाले लहान वयात, 49 वयात त्यांचा अंत झाला. म्हणजे ते मेलेले आहेत. म्हणजे त्यांचा दिवस जो आहे आज आपण पाहत आहोत 379 मध्ये त्यांचा आजच्या दिवसाला, म्हणजे आज आपण पाहत आहोत की ते फक्त 49 वर्षाचे होते. 330 ते 349 AD, 4थ्या शतकातील ते बिशप झाले. ते थिओलॉजियन, ईश्वर विज्ञानी होते. पहिल्या जे आपले नायसीन आपली धर्ममतांगीकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं होतं, आणि बरेच जे पाखंडवाद आहेत त्याला त्यांनी प्रतिकार केला होता. आणि तसेच त्यांनी अनेक काही पुस्तकं लिहिलेत, आणि परमेश्वराच्या या महान सेवेमध्ये त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. आज त्यांचा दिवस आहे, हे आपण लक्षात घ्यावं. परमेश्वराचे अनेक सेवक, आणि आज आपण त्याचा एक प्रेषित संत पौल आणि बर्नबा पण आहे काही या प्रवासामध्ये, आणि दुसरे इतर पण काही शिष्य आहेत, परंतु मुख्यत्वे संत पौल हा शिष्य आहे. आणि पहिला त्याचा प्रवास आशिया मायनरमध्ये हा प्रवास सुरू आहे. आणि आशिया मायनर अंतुखिया, म्हणजे त्याने जवळजवळ 8-9 शहरांना त्याच्या पहिल्या प्रवासामध्ये ती जी वेळ होती 45 ते 47, आज आपण 2020 आहोत, 45 ते 47 या वेळामध्ये 2 वर्षात जवळजवळ म्हणतात की त्याने 1235 मैल, म्हणजे जवळजवळ 2000 किलोमीटरचं अंतर त्याने पार केलेलं आहे. आणि 9 शहरांना, वेगवेगळे शहर आहेत, सलकिया, सलमिया, पफे, दर्गा, परगा, अंतुकिया, इकुनिया, लुस्त्र, अत्तलिया,
वेगवेगळ्या शहराला त्याने भेटी, जर 13, 14, 15 अध्याय आपण वाचले तर आपल्याला या शहरांची नावं मिळतील. आणि म्हणून मी मागच्या रविवारी सांगितलं होतं की आपण हे अध्याय वाचून यावेत. आणि ह्या 2 वर्षामध्ये 1235 मैलाचं अंतर पार करून त्याने या 9 शहरांना भेटी दिल्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याने परमेश्वराच्या वचनाची पेरणी केली. प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित परमेश्वर आहे याची साक्ष दिली. अनेक संदेश दिले आणि अनेक मंडळ्या स्थापन केल्या. आणि या पहिल्या मंडळ्या पहिल्या शतकात नाही का सर्वात अगोदर 45मध्ये स्थापन झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो अंतुकिया ज्या शहरामध्ये आपण मागच पाहिलं की अंतुकिया शहरामध्ये प्रेषितांना पहिल्यांदा ख्रिस्तीय नाव मिळालं. तेथून हे निघालेले आहेत आणि या सर्व शहराला त्यांनी भेट दिलेली आहे. आणि 2 वचनामध्ये जर पाहिलं तर तेव्हा उपवास आणि प्रार्थना करतात. त्याने पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, सर्व शिष्यांना म्हणाला, बर्नबा व शौल यांना या कार्यासाठी पाठवलं आहे. माझ्या नावाकरता वेगळे करा, सेपरेट करा, सेपरेटेड, इलेक्टेड, त्यांना वेगळे केलेलं आहे माझ्या नावाकरता या सेवेकरता. पवित्र आत्मा, जसं मी अगोदर बोललो होतं की पवित्र आत्मा एकदा उतरलेला आहे, परंतु भरणं पवित्र आत्म्याने सतत भरणं. आणि इथं पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे. ते पवित्र आत्म्याने भरलेले शिष्य आहेत, परंतु पवित्र आत्मा पुन्हा त्यांना सांगत आहे. हे लक्षात घ्यावं की आणि यावेळेस आपण पाहतो ह्या संपूर्ण 13 अध्याय 2 वचन, 15 अध्याय 28व्या वचनामध्ये पुन्हा म्हटलं की पवित्र आत्मा त्यांना सांगितलेलं आहे. आणि प्रियांना आपण पाहतो की पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे. आणि संपूर्ण कार्य करत असताना तो या वेगवेगळ्या शहरांना गेलेला आहे. आणि ते सर्व सेवा काही सहज नव्हती हे आपल्याला ठाऊक आहे. अनेक छळ, दगडमार, अनेक मानहानी, अनेक प्रकारे छळाला तोंड दिलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना आनंदाने परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घेतलेले, परमेश्वरावर प्रेम करणारे, परमेश्वराला ओळखणारे आणि परमेश्वरासाठी समर्पण केले, परमेश्वराला शरण गेलेले असे ते सेवक आहेत. आज आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपण त्याचे लोक त्याला समर्पित व्हावं, त्याला ओळखावं, त्याला समजावं त्याच्या वचनाला आणि त्याला शरण जावं. त्यानं अनेक ठिकाणी त्याने प्रवास केला. जसं मी आता सांगितलं की कुप्र हे एक जवळजवळ एक पितळेची खाण म्हटलेली. पितळ तिथे फार होतं, रोमन प्रांत होता तो. आणि ग्रीसकडील अगोदरचे ग्रीसकडचा भाग होता, तिथे अनेक मंदिरं होते. ते एक लहानसं बेट होतं, सायप्रस म्हणा किंवा कुप्र. आणि त्याच्यानंतर अंतुकिया एक मोठं शहर होतं, मोठं आशिया मायनरमध्ये. आणि त्या ठिकाणी अनेक यहुदी होते, समुद्रकिनारी होतं. आणि त्याच्यानंतर पंफुलिया हे सुद्धा समुद्रकिनारी आहे. पिरगा त्यापासून 12 मैलावर आहे, ग्रीक शहर आहे. त्या पिरगामध्ये अंतर्मिया देवीची म्हटलं की आकाशातून पडलेली अंतर्मिया देवीचं मंदिर त्या ठिकाणी तेथे होतं. पुन्हा आयकोनियम हे रोमन रोडमुळं प्रसिद्ध झालेलं शहर होतं. आणि अंतुकियाच्या पूर्वेकडे हे शहर होतं. आणि लुकवानियामध्ये लुस्त्र आणि दर्बे हे शहर होते. त्या ठिकाणी हे वेगवेगळे अंतर जर सर्व पार केले, वेगवेगळे अंतर मी काय आपलं सांगणार आहे, कोणाचं 18 मैल, कोणाचं 55 मैल, कोणाचं 90 मैल समुद्र किनाऱ्यापासून. परंतु हे सर्व अंतर पार केले तर ॲप्रॉक्झिमेटली म्हटलेलं आहे जवळजवळ 1235 मैलाचं अंतर पौल, बर्नबास आणि इतर जे सेवक त्यांच्याबरोबर होते यांनी पार केलेलं आहे. आणि पहिल्या शतकात विचार करा, 45मध्ये, 46मध्ये, 47मध्ये 2 वर्ष हा त्याचा प्रवास होता. 2 वर्षामध्ये या सर्व शहरांना भेटी दिल्या. आणि सर्व शहरांना भेटी म्हणजे त्या भेटी त्यावेळेस फक्त बोटी पाण्यावरनं आणि मग चालत, बोटीवर आणि चालत, हा दुसरा काही मार्ग नव्हता. आणि अशा प्रकारे अनेक परमेश्वराच्या लोकांना त्यांनी परमेश्वराजवळ आणलेलं आहे. पहिले यहुद्यांकडे गेले, यहुद्यांच्या मंदिरांमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केला, परंतु यहुदी ज्यावेळेस त्यांचा छळ करू लागले ना, यहुदी लोक त्यांचा छळ करत होते. आणि मग ते परराष्ट्रीयांकडे वळलेले आहे, जेंटाईल्स. आणि मग आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटलेला होता की परराष्ट्रीयांसाठी हा माझा निवडलेला पात्र आहे. संत पौलाला त्याने म्हटलेलं आहे. आणि या सर्व ठिकाणाहून आपण पाहतो की या 13, 14 आणि 15 अध्याय, 13वा अध्यायाच्या 27 वचन जर आपण उघडावं आणि वाचावं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की यरुशलेम वासियांनी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला न ओळखता दर शब्बात दिवशी वाचून दाखविण्यात येणारे संदेश त्यांचे शब्द न समजता त्याला दोषी ठरवून ते शब्द पूर्ण केले. त्याला न ओळखता, त्याला ओळखत नाहीत त्याचे लोक. आणि त्याचं वचन आपण पाहत आहोत पहिल्या योहानमध्ये. योहान शिष्यसुद्धा म्हणत आहे की तो त्यांच्या लोकांकडं आला, पण त्याच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही, त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही, त्यांनी त्याला ओळखलं नाही.
आणि ते आजही नाही का यहुदी लोक मसीहा ख्रिस्ताची वाट पाहत आहेत. त्यानो ख्रिस्त आलेला आहे, आपल्या जवळ आहे, आपल्यामध्ये आहे. आज आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे. मंदिरामध्ये अनेक वर्ष काम केलेले आहेत. काही सेवक झालेत, काही मंदिरामध्ये अनेक पदावर काम केलेलं आहेत, काही काम करत आहेत. महिला मंडळ म्हणा, तरुण काम केलेलं आहे. खूप काही आहे. ख्रिस्ती आहोत. परंतु आज विषय आहे की आपण येशूला ओळखतो का? या सर्व गोष्टी आपल्याला जमेस धरता येणार नाही. या सर्व गोष्टींची परमेश्वरासमोर काही किंमत नाही. या सर्व गोष्टींची परमेश्वरासमोर जर आपण प्रभूला ओळखत नाही, आपला ख्रिस्ती धर्मात जन्म झाला असेल, ख्रिस्ती चर्चला जात असेल, बायबल कधी वाचताही नाही वाचत माहीत नाही, आणि वाचलं असलं तरी पण आपण दानधर्म करत असो तरीसुद्धा जर आपण प्रभूला ओळखत नाही तर याचं आपल्याला काहीही लाभ होणार नाही. आपण पाहतो की परमेश्वराला ओळखा. परमेश्वराचं वचनात वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलेलं की परमेश्वराला ओळखा. दावीद जो राजा आहे त्या शल्मोनाला त्याच्या मुलाला सांगताना म्हणतो, तू माझ्या देवाला ओळख. तो म्हणजे आणि मग शल्मोनाने ज्यावेळेस ते मंदिर बांधलं त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेस तो म्हणतो की तू सर्व मानवजातींची मने ओळखणारा देव आहेस. पहिले राजे 8 अध्याय 39 म्हणजे तो परमेश्वर आपल्याला ओळखतो. तो परमेश्वर आपल्याला ओळखतो. इतका ओळखतो की तो आपल्याला नावाने ओळखतो. आपल्या आईच्या उदरामध्ये येण्यापूर्वी, आपला जन्म होण्यापूर्वी, इर्म्या 1 अध्याय 5 वचन, मातेच्या उदरी जन्म होण्यापूर्वी मी तुला ओळखत होतो. मोशेला त्याने नावाने हाक मारतो. तो परमेश्वर नावाने हाक मारतो. तो आपल्याला आपला जन्म होण्यापूर्वी आपल्याला नावाने जाणतो, आपल्याला ओळखतो. आणि तोच परमेश्वर आज आपण जे वचन वाचलेलं आहे मत्ते की तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. इतक्या बारकाईने परमेश्वर आपल्याला ओळखतो. आपले पत्नी, आपले नवरा किंवा आपले इतक्या जवळचे कोणीही आपल्याला ओळखत नसतील, त्या पद्धतीने परमेश्वर आपल्याला ओळखतो. अनेक वेळेला मी म्हटलेलं मागंसुद्धा म्हणून की ओळख बोलतो की हा मी आहे, ओळखतो हे ओळख. अनेक वेळेला आपण कोणाला ओळखत नसतो. पत्नी पतीला सुद्धा ओळखत नसते, पती पत्नीला सुद्धा ओळखत नसतो. अनेक दृष्टिकोनातून काही गोष्टी जर त्यांनी सांगितल्या तर ते समजणार आहे, काही गोष्टी नाही सांगितल्या तर ते कसं कळणार. परंतु काही गोष्टी त्यांच्या स्वभावानुसार त्यांना जर त्यांनी सांगितल्याच नाही, दाखवल्याच नाही तर ते कळणार नाही. आणि म्हणून आपण पाहतो की आपण जरी संगती राहत असलो तरी अनेक वेळेला काही अंशापर्यंत, काही पर्सेंटेजपर्यंत ओळखत असता, परंतु संपूर्णपणे आपण कधीही एक दुसऱ्याला ओळखत नाही. किती घनिष्ठ मित्र असले, घनिष्ठ मित्राला सर्व काही सांगत असलो तरी काही गोष्टी राहून जातात सांगण्याच्या. काही गोष्टी आपण कळत न कळत आपण सांगत नाही. काही गोष्टी आपल्या विचारातून निघून जातात आणि की आपण त्या सांगितल्या नाही म्हणून. म्हणजेच आपण आपला फक्त जो घनिष्ठ जो मित्र आहे, जो घनिष्ठ फ्रेंड आहे तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आपल्याला जाणतो, नावाने ओळखतो. तो प्रथम आणि शेवट आहे, अल्फा आणि ओमेगा आहे. आणि तो परमेश्वर आपल्याला जर ओळखतो, तो परमेश्वर आपल्याला आव्हान करत आहे की आपण त्याला ओळखावं. तो आपल्याला ओळखतो, तो आपल्याला जाणतो. आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की माझे लोक मला ओळखत नाही. तो जनावरांचं उदाहरण देतो. बैल आपल्या मालकाला ओळखतो. यशायाचा 1 अध्याय 3 वचन वाचव. तो बैल आपल्या मालकाला ओळखतो. गाढव आपल्या मालकाचं जे ठिकाण आहे ते जाणतो. परंतु हे लोक मला ओळखत नाहीत. प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला आवाहन करत आहे की आज आपण त्याला ओळखावं. 21व्या शतकामध्ये आहोत, आपल्या शेवटच्या क्षणामध्ये आहोत. शेवटची घटका आलेली आहे, शेवटचा समय आहे. आपल्या जीवनाचा पण शेवट समय असू शकतो, कारण आपल्याला ठाऊक नाही उद्याचा दिवस. आणि जो दिवस आहे तो आजचा आणि आत्ताच हे आपल्यासाठी वेळ आहे. आणि परमेश्वराला आपण ओळखतो का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखतो का? का ओळखत नाही? असा प्रश्न करता येईल की का ओळखत नाही. जर ओळखत नाही तर का ओळखत नाही, तर अनेक कारणं आपल्याला देता येतील. आणि येशू ख्रिस्ताला का ओळखत नाही? एक तर गोष्ट आहे की आपण त्याचा शोधच घेत नाही का. परमेश्वराला शोध घ्या, परमेश्वराला शोधा म्हणजे तो सापडेल म्हटलं नाही का. तर परमेश्वराला शोध घेत नाही तर आपण त्याला कसे ओळखणार? आणि अनेक वेळेला आपण शोध घेत असतो जगातल्या गोष्टींचा, जगामध्ये काहीतरी मिळवण्याचा, आपल्या मानसन्मानाचा, आपल्या प्रतिष्ठेचा.
नाही का सर्व काही गोष्टींचा सन्मान. एक असंच व्यक्ती होता आपल्या शाळेमध्ये असताना, त्याला आठवलं की मी शाळेमध्ये कसं मी ट्रॉफी मिळवण्यासाठी माझ्या शाळेचं नाव व्हावं आणि शाळेसाठी मी टेनिसमध्ये ट्रॉफी मिळवावी यासाठी प्रयत्न केले, सराव केला, खूप कष्ट घेतले आणि ट्रॉफी मिळवली. ट्रॉफी शाळेच्या शोकेसमध्ये लावलेली आहे, जात आहेत ते पाहत आहेत, सर्व वर्गमित्र पाहत आहेत, सर्व शाळा पाहत आहे, सर्व शिक्षक पाहत आहेत. आनंद वाटत होता, गर्व वाटत होता, अभिमान वाटत होता. आणि अनेक वर्ष शाळेतून निघून गेल्यानंतर सुद्धा कधी शाळेला भेट दिली तर ट्रॉफी बघून आणि येणारे लोकसुद्धा पाहत होते, फार अभिमान वाटत होता. परंतु काही वर्षानंतर ती शाळा तोडण्यात आली, तिला दुरुस्ती करण्यात आली आणि ती ट्रॉफी जी आहे कचऱ्यामध्ये होती. आणि मग त्या एका व्यक्तीने त्याला ते पार्सल केली की बाबा त्या व्यक्तीची होती, त्या व्यक्तीने ही मिळवून दिली होती. प्रियांनो, वेळ निघून जाते आणि ज्या गोष्टी आहे, जे जगिक आहे, जगिक मान सन्मान आहे, जगिक पद आहे, जगिक विशेषणं आहेत, ते क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत. ते आज न उद्या नष्ट होणार, कोमेजणार, नष्ट होणार. परंतु परमेश्वराचं जो मुकुट आहे, परमेश्वर जो आपल्याला जी ट्रॉफी देऊ इच्छितो, त्या परमेश्वराला ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत आहे की आपण त्याला ओळखावं. तो आपल्याला ओळखतो, पण परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत की आपण त्याला ओळखावं. आपण ओळखत नाही कारण आपण बिझी आहोत, नाही का, व्यस्त आहोत. प्रभू येशू ख्रिस्त नाही का संपूर्ण जगाचं निर्माण करता, तो जर म्हटलं की मी व्यस्त आहे, मला एवढं सर्व पाहायचं आहे, मला तुमच्याकडं पाहायची वेळ नाही, मी बिझी आहे, तर कसं होईल. प्रियानो, आपण छोट्याशा जीवनामध्ये 2-4 लोकांमध्ये आपण आणि आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो आणि परमेश्वराला ओळखत नाही. किंवा कदाचित आपला जो पेसिमिस्टिक ॲप्रोच आहे, हमारा जो निराशावादी दृष्टिकोन है, निराशावादी जो अपना दृष्टिकोण है, हम लोग समझते कि हम परमेश्वर को नहीं खोजते, परमेश्वर को ढूंढते नहीं है, परमेश्वर को पहचानते नहीं है. क्यों नहीं है, तो हम निराश हो जाते हैं. नाही का, निराशावादी दृष्टिकोन आपला असतो. आणि निराशावादी दृष्टिकोन असा आहे की अनेक वेळेला आपलं काही करू देत नाही, आपण अनेक वेळा निराश होतो. परंतु आपला परमेश्वर आशेचा परमेश्वर आहे आणि तो आशेचा परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. या सेवा कार्यामध्ये आपण पाहतो, सेवाला निघाल 2 वर्ष अनेक शहरामध्ये पळत आहेत, अनेक ठिकाणी त्यांना त्रास होत आहे, तरीसुद्धा ते सेवा करत आहेत. निराश झालेले नाहीत, कारण पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन देत आहे. परमेश्वराला समर्पित झालेले आहेत, परमेश्वराला जाणलेलं आहे, परमेश्वराला ओळखलेलं आहे, परमेश्वराला ओळखलेलं आहे. नाही का, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं संत पौलाला आणि परमेश्वराची ओळख झाली, त्यावेळेस त्यांनी कार्य सुरू केले. जोपर्यंत परमेश्वराची ओळख होत नाही, तोपर्यंत आपण कितीही काहीही केलेलं असो, त्याचा काही आपल्याला लाभ होणार नाही. ते आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबसाठी, स्वतःच्या नावासाठी किंवा स्वतः काहीतरी करत आहोत हे मनात ठेवून केलेलं कार्य असणार आणि त्याचा लाभ आपल्याला कधीही मिळणार नाही. त्यानं एक विल्यम क्रेग म्हणून असाच एक मोठा परमेश्वराचा सेवक, मोठा रायटर, खूप पुस्तकं लिहिली. विल्यम क्रेग फार प्रसिद्ध लेखक आहे आणि त्याचे वडील ख्रिस्ती नव्हते. तो फार प्रार्थना करत होता वडील ख्रिस्ती व्हावे आणि आईला पण नेहमी बोलत होता. आणि मग 31 वर्ष तो प्रार्थना करत होता, उपवास करत होता की माझ्या वडिलांचं मनपरिवर्तन व्हावं आणि त्यांनी प्रभूला ओळखावं. परंतु ते झालं नाही आणि मग तो निराश झाला आणि मग ते सोडून दिलं. त्यांनी ते धैर्य किंवा ते प्रार्थना करणं त्याच्यासाठी सोडून दिलं. परंतु एक दिवशी तिच्या आईचा फोन आला की तुझे वडील म्हणत आहेत की त्यांना ख्रिस्ती व्हायचं आहे, परंतु कसं व्हायचं ते माहीत नाही. मग तो लगेच ताबडतोब फोनवर म्हटला की माझं असं पुस्तक आहे, त्याच्या अशा पुस्तकाच्या एवढा अध्याय, शेवटचा अध्याय, ते काय अध्याय वाचा आणि ते वाचल्यानंतर मला 1 तासाने फोन कर. ते त्यानं वाचायला सांगितलं आणि 1 तासाने आईचा फोन आला की तुझे वडील प्रार्थना करत आहेत आणि तुझ्या वडिलांनी प्रार्थना केली की प्रभू येशू, मी तुझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करत आहे. प्रियांनो, वेळ कधीही जात नाही. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ होतो, निराशावादी न होता आशावादी राहून परमेश्वराला ओळखतो, परमेश्वराचं कार्य करतो, त्यावेळेस परमेश्वर त्याचं कार्य आपल्या लोकांमध्ये करतो. एकमेकांची प्रीती, नाही का, तुमची जर एकमेकांना प्रीती असली तर जग ओळखेल की तुम्ही माझे लोक आहात. प्रियांनो, कसे आपली ओळख कशी होती? प्रभूचे लोक आहोत म्हणून. प्रभूबरोबर ओळख आहे, लोकांसमोर ओळख आहे. कशा पद्धतीने ओळख होणार आहे, नाही का. ओळख वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे, परंतु आपण कशा प्रकारची ओळख घेऊन या जगामध्ये आहोत आणि परमेश्वराला ओळखतो का? जर परमेश्वराला ओळखलं तरच आपण या जगाला ओळखणार आहोत. आज जर आपण जगाला ओळखत असू परंतु जर प्रभूलाच ओळखलं नाही तर आपला नाशच झाला असं समजेल.
कारण प्रभूला ओळखणं महत्त्वाचं आहे, कारण ते आपला शेवट आहे. त्या ठिकाणी आपल्याला कायम आहे नाही का, इटर्नल कायमचं राहायचं आहे आणि त्या प्रभूला ओळखणं फार महत्त्वाचं आहे. या 13, 14, 15 अध्यायामध्ये आपण पाहतो, या 13व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये आपण पाहिलं की त्यांचा शब्दही न समजता, म्हणजे ते त्या वचनाला सुद्धा समजत नव्हते. आणि वचन काय आहे? वचन प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुन्हा एकदा नाही का, प्रभूला ओळखायचं आहे, प्रभूला समजायचं आहे, ओळखल्यानंतर समजायचं आहे. कधी कधी आपण म्हणतो की ह्याला आपण ओळखतो, पण कधी कधी आपण समजत नाही का. किसी को हम पहचानते मगर समजते नहीं है, हम उसको पहचानते मगर उसको समजते नहीं है. हे सर्व करण्यासाठी, समजण्यासाठी वेळ घालवावा लागतो नाही का. संगती, घनिष्ठ संबंध ठेवावे लागतात, त्यावेळेस माणसाला ओळखू शकतो आणि त्याला समजू शकतो. क्षणात, थोड्याशा वेळात, काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षात समजत नाही किंवा ओळखत नाही. जोपर्यंत आपण वर्षानुवर्षे प्रत्येक परिस्थितीमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपण त्या सानिध्यामध्ये जात नाही, त्या सानिध्यामध्ये राहत नाही त्या व्यक्तीच्या, तोपर्यंत आपण कधीही समजणार नाही. आणि परमेश्वराचा म्हणजे जो परमेश्वराच्या ठाई राहतो तो कधीही पाप करत नाही. 1 योहान याचा 3रा अध्याय 6वं वचन. जो त्याच्या ठाई राहतो, त्याच्या ठाई, प्रभूच्या ठाई म्हणजे प्रभू वचन आहे, प्रभूच्या वचनाच्या ठाई. अनेक वेळेला मी म्हटलं वचन वाचायचं आपल्याला, परंतु आपण प्रियांनो वचन वाचत नाही, वचनाकडे लक्ष नाही. अनेक लोकांनी ख्रिस्ती म्हणून जीवनामध्ये येतात, जगतात, ख्रिस्ती म्हणून मरतात, परंतु वचन कधीही वाचलेलं नसतं. किती शोकांतिक आहे, किती दुर्दैव आहे. आज आपल्या सर्व मंडळीला मी आवाहन करत आहे, प्रत्येक मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीने जर वाचलेलं नसेल आजपासून सुरू करा, संपूर्ण वचन वाचा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहा. वचनाला राहिलं तर पापापासून दूर राहणार आहेत. स्तोत्रकर्ता काय म्हणतं? 119 स्तोत्र 11 वचन, की मी तुझं वचन माझ्या अंतःकरणात जपून ठेवलेलं आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. जर आपण वचनच ठेवलं नाही तर वचनाकडून सामर्थ्य मिळणार नाही, आणि म्हणून आपण सतत परमेश्वराच्या विरुद्ध पाप करत आहोत. आपण नुसतंच इतरांच्या विरुद्ध नाही, तर परमेश्वराच्या विरुद्ध, ज्याने आपल्यासाठी प्राण दिलेला आहे, त्या परमेश्वराला आपण सतत वधस्तंभावर खेळत आहोत. त्या सतत त्याच्या विरोधात कार्य करत आहोत. त्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि त्या परमेश्वराला आपण सतत खिळे ठोकत आहोत, सतत त्याला वधस्तंभी देत आहोत आपल्या आचरणाने, कारण आपण त्याला समजत नाही. आणि का समजत नाही? कारण आपण वचनामध्ये नाही. जो वचनामध्ये राहतो तो कधीही पाप करत नाही, असं परमेश्वराचं वचन. जो वचनामध्ये राहतो तो कधीही पाप करत नाही, आणि ज्याने वचन पाळलेलं नाही तो परमेश्वराला कधीही ओळखू शकत नाही. त्यांना आपल्याला वचन समजणं, त्याच्याबरोबर राहणं. जुन्या करारात फार सुंदर वचनं दिलेलं आहेत. अनुवाद याचा 5वा अध्याय 32वा वचन, की आज्ञा तुझी जे परमेश्वराने आज्ञा ती काळजीपूर्वक पाळ, उजवी डावीकडे वळू नको. आणि त्याच अध्यायाच्या 6वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये अनुवाद म्हटलेला आहे की तुझ्या कपाळावर, बाह्यपट्टीवर, दाराच्या बाह्यपट्टीवर लावून ठेव, उठता बसता निसता आपल्या लेकरांना वचन शिकव. आज आपण किती परमेश्वराच्या वचनात राहत आहोत. वचनात राहणं इतकं सोपं नाही. गुलाबावर चालणं नाही तर काट्यावर चालणे. आपला प्रभू येशू ख्रिस्त काट्याचा मुकुट, आणि जीवनामध्ये सुद्धा सतत त्रास होता. परमेश्वराच्या वचनाला घेऊन चालणं म्हणजे किंमत मोजणं आहे, किंमत मोजावी लागते. या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा सेवक संत पौल, बर्नबा किंमत मोजत आहेत. आपण जर 13व्या अध्यायाच्या 50वं वचन जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते लोक पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालून दिले. हे परमेश्वराची सेवा करत होते, त्यांना परमेश्वराचं त्या स्वर्गीय राज्यामध्ये आणण्याचं, पण त्यांचा छळ करून त्यांना सीमेच्या बाहेर घालून दिलेला आहे. अनेक ठिकाणी पळावं लागत आहे. म्हणजे परमेश्वराचे वचन सांगण्यासाठी गेलेले ते लोक, यहुदी लोक म्हणा, इस्रायल लोक म्हणा, हे लोकसुद्धा त्यांना मारहाण करत आहेत. इतर लोक तर करत आहेत, परंतु हे लोकसुद्धा त्यांना करत आहेत आणि त्यांना सीमेच्या बाहेर घालून दिलेलं आहे. प्रियांनो, परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे की आम्ही त्याच्या वचनामध्ये चालायचं आहे. वचनामध्ये चालताना अडखळणे येणार आहे, अडखळणे, संकटे येणार आहे. जर वचन हे फार महत्त्वाचं आहे. वचन आपल्याकडे कसं आलेलं आहे नाही का. 66 पुस्तकं आहेत, 1189 अध्याय आहेत, 31,175 वचनं आहेत. या लहान 66 पुस्तकामध्ये एक बायबल आपल्याकडे आलेला आहे, आपल्या भाषेमध्ये आलेला आहे. आणि हे जर इंग्लिश भाषेमध्ये करताना किती त्रास घ्यावा लागला. विल्यम टिंडेल याने युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये
1535मध्ये हा त्रास घेतला. तो सुद्धा व्यक्ती एक महान सेवक होऊन गेला लहानशा वयामध्ये, 40-41 वय. 1500च्या 1490च्या आसपास, 95च्या आसपास त्याचा जन्म. 1535मध्ये त्याला मारण्यात आलं. का मारण्यात आलं? तर परमेश्वराच्या वचनाला लॅटिन भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि इंग्लंडचा राजा त्यावेळेचा किंग हेनरी 8 या राजाने फरमान काढले की त्याला धरून आणा. आणि मग तो तिथून पळून गेला आहे. 8 भाषा त्याला येत होत्या: ग्रीक, हिब्रू, लॅटिन, इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्रजी असे येत होते. जशी आपण आपली मातृभाषा बोलतो तशी त्याला 8 भाषा मातृभाषेप्रमाणे येत होते. आणि मग तो म्हटला की हे सर्व काय लॅटिन भाषेमध्ये चाललेलं आहे आणि आमची भाषा तर इंग्रजी आहे. इंग्लंडमध्ये आमची भाषा इंग्रजी आहे आणि हे सर्व काय लॅटिनमध्ये चाललेलं आहे. याचा काय उपयोग? आपल्याला काही समजत नाही. आपल्या भाषेमध्ये प्रत्येक व्यक्तीने वाचलं पाहिजे ही त्याची इच्छा होती, चांगली इच्छा होती. परंतु राजा म्हटला नाही, लॅटिन भाषेमध्ये जो कोणी असं करल त्याला ताबडतोब फाशी द्यावं. आणि हा कुठं पळून गेलेला आहे? ग्रीक, जर्मनीमध्ये वेगवेगळ्या शहरात, बेल्जियम, जर्मनीच्या वेगवेगळ्या शहरामध्ये पळत होता. किती वर्ष? 12 वर्ष पळत होता. या ठिकाणी आपण वाचलेलं आहे की यांना पळ काढावा लागला. संत पौल आणि बर्नबाला परमेश्वराच्या वचनाची सेवा करताना पळ काढावं लागतं. 12 दिवस, 12 महिने, 1200 दिवस नाही, 12 वर्ष तो पळत होता. 12 वर्ष पळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्रास असेल, संकट असतील, कधी आजार असतील, कधी पैसे नसतील, कधी उपासमार झाली असेल, कधी कोणी काही सांभाळ केला नसेल, वेगवेगळ्या ठिकाणी पळत राहणं. 12 वर्ष जर्मनीमध्ये लपत राहणं परमेश्वराच्या सेवेसाठी. त्या ठिकाणी तो परमेश्वराचं वचनाची तयारी करत होता. कारण त्या इंग्लंडमध्ये त्याला ते करता आलं नाही आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी करत होता. तरीसुद्धा त्यांनी शेवटी त्याला हेर पाठवून त्याला पकडण्यात आलं 1535च्या आसपास. आणि 1535मध्ये पकडून त्याला नेण्यात आलं. आणि 1535 नंतर 18 महिने तुरुंगात छळ. किती भयानक छळ केला असेल विल्यम टिंडेलचा. आणि 18 महिने अतोनात छळ केल्यानंतर 1536 6 ऑक्टोबरला त्याला साखळीने बाहेर खांबाला पूर्ण आवळून टाकलं. गळा आवळून मारलं आणि त्याच्यानंतर जाळलं. परमेश्वराचा सेवक परमेश्वराच्या सेवेसाठी 41-42 वर्षाचं वय असताना एक महान थिओलॉजियन, संपूर्ण नवीन करार तोपर्यंत त्यांनी केला होता, जुना करार पण अर्धा करत आला होता आणि त्याच वेळेस त्याला मरण आलं. परंतु नंतर आपण पाहतो त्याच्या अनुयायांनी, त्याच्या सेवकांनी ते नंतर पूर्ण केलं आणि त्याच्याच नावाने ते प्रसिद्ध केलं. आणि तो मरत असताना एकच प्रार्थना करत होता, शेवटची प्रार्थना, की हे देवा या राजाचे डोळे उघड. आणि ती प्रार्थना, परमेश्वराची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. आणि 3 वर्षानंतर 1539मध्ये तोच राजा म्हणत आहे की ते बायबल आता वितरित करा. प्रेज गॉड, हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर जिवंत आहे. परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे कार्य करत आहे. त्याच्या सेवकांच्या द्वारे कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण इंग्रजीमध्ये संपूर्ण जगामध्ये पसरलं गेलं. आज ते कोवर्डेल बायबल म्हणून विल्यम टिंडेलचं, आज ते माझ्याकडे सुद्धा विल्यम टिंडेलचा सेट आहे. न्यू टेस्टमेंटचा 27 पुस्तकांचा पूर्ण कॉमेंट्री, फार सुंदर लिहिलेलं आहे. महान सेवक, परमेश्वराचं वचन आज आपलं मराठी भाषेमध्ये आपल्याला मिळालं. आपण पाहतो विल्यम केरीन किती प्रयत्न केले. इंग्लंडमधून आलेला एका बॅप्टिस्ट मिशनरी, इंग्लंडमधून आला, मोची सांबार, कष्ट घेतले, अनेक भाषा, 40 भाषा जाणत होता. संस्कृत भाषा शिकला, मराठी भाषा शिकला. आणि मग आपल्याला काही वैद्यनाथ शास्त्री यांचा सहाय्य घेऊन आणि मग त्याचे विल्यम केरी बरोबर विल्यम वार्ड, जोशुआ मार्शमन, अगेन दुसरे 2 लोक, 3 चौघ मिळून त्यांनी 1805मध्ये मत्तई आणि मग 1811मध्ये नवीन करार आणि मग पुढे वेगवेगळे पोर्शन ऑफ ओल्ड टेस्टमेंट हे केले. आणि मग आपण पाहतो त्याच्यानंतर अमेरिकन मिशनरी, 2 अमेरिकन मिशनरी त्याला पूर्ण एडिशन केलं, गॉर्डन हॉल आणि सॅम्युएल नेव्हिल यांनी. आणि 1826मध्ये परमेश्वराचं वचन मराठीमध्ये, 1826 जवळजवळ आता 196 वर्ष झाले. 196 वर्ष मराठीमध्ये बायबल आपल्याकडं आहे. आपले 3-4 पिढ्या गेल्या. किती वाचतोय आपण परमेश्वराचं वचन? परमेश्वराला वाहून घेणं अत्यंत गरजेचं आहे. संत पौल काय म्हणतो? फिलिप्पियस पत्र 3 अध्याय 8 वचन, मी जगतो असे नाही, मी सर्व काही ख्रिस्तासाठी केर कचरा असे लेखतो, कारण मी त्याला प्राप्त करावं. दॅट आय मे गेन हिम.
आय ट्रीट एव्हरीथिंग ॲज अ रबिश इन ऑर्डर दैट आई मे गेन हिम. मी त्याला प्राप्त करावं. प्रियांनो, उसको मिलाने के लिए, उसकी प्राप्त करने के लिए संत पौल कहता है कि सब कुछ जो कुछ भी है मेरे पास उसको मैं कचरा ऐसा लेखता हूँ, कचरा समझता हूँ. आपण कचरा लिखतो का नाही? आपली गाडी, आपला बंगला, आपले अलंकार, आपले दागदागिने, आणि आम्ही कसं दिसतो आहोत? कचरा लिखणार आहोत का? परमेश्वर आज आम्हाला आव्हान करते. आम्ही आपल्यामध्येच गुरफटलेलो आहोत, आपल्यामध्ये व्यस्त आहोत, बिझी आहोत. आम्हाला वेळ नाही, इतर कामालाच वेळ नाही म्हणतो आम्ही, 24 तास पुरत नाही. परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे. त्यांना दगडमार झाली. इकुण्यामध्ये बघा 14 अध्याय 5 वचन, त्यांना दगडमार होणार होती, तिथून पळून गेले. आणि मग पळून गेले, लुस्त्र आणि दर्बेमध्ये पळून गेले. कधी दगडमार आहे, कधी मानहानी आहे, कधी यांनो अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं कार्य संत पौल आणि बर्नबास आणि जॉन मार्क आणि इतर शिष्यांनी केलेलं आहे. पहिला मिशनरी जर्नी ऑफ सेंट पॉल 45 ते 47 AD इसवी सनमध्ये. प्रियांनो, आपण पाहत आहोत की या ठिकाणी 14 अध्यायाचं 15 वचन या ठिकाणी म्हणतो की त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे, संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. कोणाला सांगत आहेत? लुस्त्रमध्ये सेवा करत आहेत. आणि त्या ठिकाणी त्या लोकांना हे सांगत आहे की जिवंत देवाकडे वळा, टर्न टू गॉड, देवाकडे वळा. परमेश्वराचं वचन सांगतं की जोपर्यंत आपण देवाकडे वळत नाही का, देवावर विश्वास ठेवत नाही, देवावर पूर्णपणे विसंबून राहत नाही. जर एक पत्नी आपल्या पतीवर 85% विश्वासू राहिली आणि 15% नाही राहिली तर विश्वासू आहे का? विश्वासू नाही, ती विश्वासहीन आहे. पतीला सुद्धा ते जमणार नाही. 100% विश्वासू पाहिजे म्हणतो नाही. परंतु आपण त्याच्या उलट आपण परमेश्वराबरोबर आहोत. परमेश्वर आज आम्हाला आव्हान करा की जोपर्यंत आपण पूर्ण विश्वास ठेवत नाही तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रभू येशू ख्रिस्त जबाबदारी घेत नाही जोपर्यंत पूर्णपणे विश्वास ठेवणार नाही. जो मला पूर्णपणे शरण येतो त्यालाच काही उणे पडत नाही असं वचन आहे नाही का, आपण वाचलेलं आहे. स्तोत्र 34. तरुण सिंहासही वाहन पडते आणि त्याची उपासमार, परंतु जो मला शरण येतो पूर्णपणे, अर्धवट नाही, अर्धवट जगामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या करिअरमध्ये पूर्णपणे जोपर्यंत परमेश्वराला शरण जाणार नाही. यशायाचा 55 अध्याय आणि 6 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराकडे वळा. होशे आपण वाचलं 14 अध्याय पहिले 2 मध्ये की शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. आणि याकोब म्हणतो की जर परमेश्वराकडे आपण वळलं तर परमेश्वर आपल्याजवळ येणार आहे. सर्व आपण वाईटापासून, सर्व पापापासून कशापासून वळायचं आहे? म्हणजे पापापासून, सर्व जे प्रकारे चूक करत आहोत, सर्व वाईट करत आहोत. आणि वाईट तर करतच आहोत आपण परमेश्वराची लोक आहोत का? आपण परमेश्वराची लोक आहोत. प्रभुभोजन घेतो, काय काय पदं करत आहोत, केलेले आहेत, त्याचा गर्व करतो. आम्ही कोणतरी आहोत, आमचं घराणं कोणतरी आहे. प्रभू येशू ख्रिस्त ओळखणार आहे का? प्रभू येशू या गोष्टी जमेस धरणार आहे का? प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी जमेस धरणार आहे का? प्रश्न विचारत नाही मी तुम्हाला, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराला ओळखत नाही या सर्व गोष्टी निरर्थक आहेत, वायफळ आहेत, याचा काही लाभ नाही. परमेश्वर हे पाहत नाही, परमेश्वर मी तुम्हाला ओळखत नाही. जो मला प्रभूजी म्हणतो त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. मत्ते 7:21-23. त्याने चमत्कार केले, त्याने भूते काढली त्यांच्या नावावर. प्रभू येशू मी ओळखत नाही, अहो दुष्ट लोकांना माझ्यापासून निघून जा असं प्रभू येशू म्हणत आहे. आपण तर हे सर्व काही केलेलं नाही, आपण हे छोटे मोठे कामं केलेत. मग आपल्याला आपली गणना कुठं असणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला आव्हान करत आहे की आपण सर्व काही सोडून परमेश्वराकडे वळायचं आहे. अडखळणे पौलाला दगडमार झाला. 14-19 अध्याय बघा, 19 वचन की त्यांना दगडमार केला आणि तो मेला असं सोडून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिलं. दगडमार केला. दगडमार म्हणजे साधी बाण, मेला, मरून पडला होता, त्याला उचलून नगराच्या बाहेर टाकून दिलं. पण त्याचे शिष्य गेले, ते शिष्य तो परत उठला तिथून परमेश्वराच्या सामर्थ्याने. प्रियांनो, परमेश्वराचं आताच मी म्हटलं परमेश्वराचा मार्ग इतका सोपा नाही. आणि परमेश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे पूर्णपणे वळायचं आहे. आणि जोपर्यंत आपण पूर्णपणे वळत नाही, या ठिकाणी आपण पाहतो की परराष्ट्रीय सर्व लोक वळत आहेत, तो त्यांना आनंद आहे. परराष्ट्रीय वळत आहेत देवाकडे. 15
अध्याय 3 वचन आणि त्याच्यामुळे ती मोठी परिषद 15 अध्यायामध्ये आपण पाहतो यरुशलेम परिषद घडलेली आहे की परराष्ट्रीय वळत आहेत. आता काय करायचं, यहुदी लोक पहिल्याचे आहेत, यहुदी नियम पण आहेत, सुनतेचा पण नियम आहे, आता काय करायचं. परंतु त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. संत पौलाने सांगितलेलं आहे की हे लादू नका, आणि पेत्राने पण सांगितलं की जर परराष्ट्रीय पहिल्यांदाच पवित्र आत्मा पडतो तर तुम्ही आणि मी कोण आहोत की परमेश्वराला आपण सांगू शकतो की त्यांना आपण घेऊ नये. सुनतेचा विषय मिटवलेला आहे, हिस्टॉरिकल. आज आपली सुनता होत नाही का. तो विषय पहिल्या शतकात या 15व्या अध्यायामध्ये सुनतेचा विषय त्यावेळेस मिटवला. त्या यरुशलेम काउन्सिलचा अध्यक्ष प्रभूचा भाऊ याकोब, पहिला बिशप यरुशलेमचा, तो ती सभा चालवत आहे आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुनता करण्याची गरज नाही त्यांना, कारण आत्म्याची सुनता आपल्याला करायची आहे, बाह्य सुनताची गरज नाही. प्रियांनो, परमेश्वराच्या या कार्यामध्ये अनेक त्यांनी मोठे मोठे निर्णय घेतले आणि पूर्णपणे देवाकडे वळा असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. एक असाच व्यक्ती होता की तो पाळकाबरोबर प्रार्थना करत होता आणि पाळक त्याला नेहमी पाहिजे, तो नेहमी प्रार्थना करत होतो, हे देवा, हे मकडीचं जाळं माझ्याकडून काढून टाक. म्हणजे त्याला त्रास होत होता काय, म्हणजे त्याला संकट येत होते, हे संकटाचे जाळं आहे, मकडीचं जाळं, हे देवा हे माझ्याकडून काढून टाक. मग तो असंच करत असताना एकदा त्याला मधीच तो पाळक थांबल्या, मध्ये त्याला थांबवलं आणि म्हटलं, त्यांनी प्रार्थना केली, हे देवा हे मकडीला मारून टाक. प्रियांनो, अनेक वेळेला असं होतं की जे प्रश्न असतात, जिथून पाप येत असतं त्याला आपण काढू इच्छित नाही, परंतु त्याच्यामुळे जे संकट येतं ते काढा म्हणून आपण परमेश्वराला म्हणत, आपण जो उगम आहे, जो स्रोत आहे, जहाँ से शुरुआत होती है पाप की, वो अपन रखते. मगर जो पाप की जो दूसरी बात है उसके लिए परमेश्वर को बोलते रहते कि ये परमेश्वर हमारे जीवन से निकाल. मगर जो उसका उगम है, जिथून सुरुवात आहे, त्या सुरुवातीलाच मारू इच्छित नाही. आणि परमेश्वर म्हणत आहे की आपण त्या सुरुवातीलाच नाही का पापाचा शेवट करायचा आहे, पापाला. आणि हे सर्व काही आपल्याकडून शक्य नाही. पूर्णपणे वळणं, पूर्णपणे पश्चाताप करणं हे सुद्धा आपल्या स्वतःच्या इच्छेने नाही, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या दयेनेच हे सर्व काही शक्य आहे. म्हणून आपण जे काही कधी आपण बोललो की मी केलं, माझ्यामुळं मी असं, सर्व काही परमेश्वराच्या दयेने कृपेने झालेलं आहे. माझं तारण, माझा उद्धार, परमेश्वराची सेवा जी काही परमेश्वर करून घेत आहे, जितका वेळ केलेली आहे. कधी कधी आपण नाही आम्हाला जास्त वेळ करायची आहे आणि मला असंच करायचं आहे, मग आठवून परमेश्वरनी ठरवलेली वेळ असते आणि परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आपण जाऊ नये. परमेश्वराने प्रत्येक वेळ प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात ठरवलेली आहे आणि ज्यावेळेस ती वेळ निघून जाते, आपण परमेश्वराला धन्यवाद द्यावे. परमेश्वरा, तुझ्या इच्छेनुसार तू तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या सेवा कार्यामध्ये करून घे, तू माझा उपयोग करून घेतला आतापर्यंत, धन्यवाद, तुझी स्तुती हो, असं म्हणणं गरजेचं आहे. परंतु आपण नंतर मारामाऱ्या, कोर्ट कचेऱ्या, भांडणं आपल्याला कायमचं आहे. परमेश्वराची सेवा आहे, परमेश्वराला जसं आवडेल तसं करते, परंतु हे आपल्याला समजत नाही, कारण आपण सैतानी नाही का, हे जे आपण करतो ते सैतानी कार्य आहे. परमेश्वराचं आहे का? सैतानी कार्य आहे. आणि म्हणून परमेश्वर आज आम्हाला आव्हान करत आहे की या सर्व 13, 14, 15 अध्यायामध्ये की आपण त्याच्या सेवेला पूर्णपणे वाहून घेणं, त्याला ओळखायचं, त्याला समजायचं आहे आणि मग आपण पूर्णपणे वळणार आहोत. ज्यावेळेस आपण ओळखणार आहोत आणि ओळख आणि समजणं त्याच्या घनिष्ठतेमध्ये येऊन 3-3 तास प्रार्थना करा, दररोज परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये राहा. 24 तासाला 3 तास द्या ना परमेश्वराला, 3 मिनिट पण देत नाही कधी कधी. तर कशी परमेश्वराची ओळख होणार आहे आणि परमेश्वराबरोबर चालणार आहे. जगाबरोबर चालल्यावर जसं जगाबरोबर चाललं तर जगासारखीच होतो आणि परमेश्वराला मग थोडा वेळ दिला तर ते विसरून जातो नाही का. हे साधं सहज आहे, बहुत सिंपल है, किसी को भी समझ में आ सकता है. जिसके साथ रहेंगे उसके जैसा बनते हैं. परमेश्वराचा आपल्याला प्रेरणा देव, परमेश्वर सहाय्य करो की आपण त्याला ओळखावं पूर्णपणे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याच्या वचनाच्या प्रकाशित झालं. परमेश्वर आपल्या सर्वांना सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. यावेळेस तुझ्या जिवंत वचनातून पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हा सर्वांशी बोललेला आहे. होय प्रभू, तुझा सेवक संत पौल, बर्नबा आणि अनेक शिष्यांच्याद्वारे आणि अनेक मिशनरी, अनेक सेवक ज्यांच्याविषयी आम्ही विचार केला, आम्ही पाहणी केली, अभ्यास केला. परमेश्वरा, तुझ्या सेवकांद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे. त्यांच्या जीवनाद्वारे, त्यांच्या सेवाकार्याद्वारे त्यांनी आपलं समर्पण तुला केलेलं आहे. याद्वारे आम्ही
तुला ओळखतो परमेश्वरा. तू आमचा जिवंत देव आहे. तुझ्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी तुझ्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालायचं आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या वाणीला आम्ही लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार आम्ही वागायचं आहे. तरच आम्हाला सार्वकालिक जीवन येथे प्राप्त होणार आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. यावेळेस तू आम्हा सर्वांना स्पर्श केला, आम्हा सर्वांशी तू बोलला आणि सर्वांच्या जीवनामध्ये कार्य केले, यासाठी धन्यवाद देतो. तुझी उपकास्तुती करतो परमेश्वरा. तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आम्हा सर्वांचा तू उपयोग कर. तुझ्याच मार्गात चालू. येथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र आणि सामर्थ्य हातात देत आहे. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियाने, आज आपण प्रभूच्या मेजाजवळ येत आहोत. प्रार्थनापूर्वक या, परमेश्वराच्या सानिध्याने या, प्रार्थना करा. परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण या प्रभूजवळ जात असताना प्रेषितांचा मतांगीकार जो सर्वात महत्त्वाचा आहे, आपण सर्वजण एकत्र मिळून बोलूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी, आमच्या उद्धारासाठी जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या कारकिर्दी ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खिळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले, शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा मृतांचा न्याय करायला तो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. प्रभू येथे उपस्थित आहे, त्याचा आत्मा आमच्याबरोबर आहे. आपले मन प्रभूकडे लावा, ते आम्ही प्रभूकडे लावतो. आपण आपल्या प्रभुदेवाला धन्यवाद देऊ. त्याला धन्यवाद देणे व त्याचे स्तवन करणे उचित आहे. हे पवित्र बापा, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ व सनातन देवा, तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही सदा सर्वदा आणि सर्वत्र तुला धन्यवाद द्यावेत. हे केवळ उचितच नव्हे तर आनंददायक असे आमचे कर्तव्य आहे, कारण तोच तुझा सत्य व जिवंत शब्द आहे. त्याच्याकरवी तू प्रारंभापासूनच सारे काही निर्माण केलेस. आम्हाला तुझ्या स्वतःच्या प्रतिमेस घडविलेस. जगात येणाऱ्या प्रत्येकाला तू त्याच्याद्वारे ज्ञान संपन्न केलेस आणि तुझा मार्ग दर्शविण्याकरता प्रत्येक युगात संदेष्टे आणि ज्ञानी स्त्री पुरुष निर्माण केलेस. आमच्याकरता तू त्याला मान म्हणून जन्माला घातलेस. त्याला वधस्तंभावर मरण भोगायला लावलेस आणि त्याला पुनरुत्थित करून त्याच्याकरवी पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला सोडवलेस. आम्ही खऱ्या अर्थाने तुझी मुले व्हावे आणि तुझ्या नवनिर्मितीची प्रथम फळे व्हावे, म्हणून त्याच्याद्वारे तू आम्हाला पवित्र व जीवनदायी आत्मा देतोस. सर्वजण मिळून बोलूया. म्हणून तुझ्या सिंहासनासमोर संतगण व देवदूत करीत असलेल्या अखंड स्तवनात आम्ही आमचे स्तवन सादर करतो. तुझ्या नामाचा महिमा गाऊन आम्ही म्हणतो, पवित्र 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 प्रभू, सर्व सत्ताधारी, सर्व समर्थ देवा, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने व्यापली आहे. ऊर्ध्वलोकी होसाना. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा उद्धारक येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमचा स्तवनाचा तू स्वीकार कर आणि त्याच्या आज्ञांचे पालन आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ही समर्पित भाकर व द्राक्षारस आम्हासाठी मरण पावलेल्या पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताचे शरीर व रक्त असे होऊ दे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभारवंती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता, तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. तेव्हा हे स्वर्गीय पित्या, त्याच्या स्मरणार्थ आम्ही ही भाकर व हा प्याला
वेगळा राखीत आहोत. त्याने वधस्तंभावर केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतांमधून त्याचे झालेले पुनरुत्थान व त्याचे स्वर्गारोहण यांची या विधींद्वारे आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही प्रतीक्षा करतो. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, ख्रिस्त पुन्हा येणार आहे. आमच्या थोर महायाजकाद्वारे आमचा हा उपकार स्तुतीचा व स्तवनाचा यज्ञ स्वीकार. तुझ्या दिव्य महिम्याच्या समक्षतेत आम्ही या पवित्र देणग्यांचे सेवन करीत असताना तुझ्या आत्म्याने आम्हाला नवजीवन दे, तुझ्या प्रेमाने आम्हाला चैतन्य दे. तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याशी आम्हाला एक देह होऊ दे. हे सर्व समर्थ पित्या, त्याच्यासह, त्याच्या ठाई आणि त्याच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या पृथ्वीवर आणि स्वर्गात तुझ्यासमोर उभे राहणाऱ्या सर्वांसह तुझे अखंड गुणगान गात आम्ही तुझे स्तवन करीतो. तुला धन्यवाद, मान, महिमा, गौरव आणि सामर्थ्य युगानयुग असो. आमेन. भाकर आणि द्राक्षारस आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आणलेले आहे. आशीर्वाद करत आहोत. ख्रिस्ताच्या शरीराचे सहभागी होण्याकरता आम्ही ही भाकर मोडीत आहोत. आम्ही सर्व एक शरीर आहोत, कारण आम्ही एक भाकर वाटून घेत आहोत. आम्ही आशीर्वादित करीत असलेला हा प्याला ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे. त्याचे जीवन आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्याच्या ठाई जगतो. प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे मी आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराध आम्हाला क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही आमच्या धार्मिकतेवर नव्हे तर तुझ्या बहुविध व महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेजाजवळ येतो. त्या मेजा खाली पडलेले कण देखील टिपून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. तेव्हा हे करुणा कर प्रभू. तुझा प्रभू येशू ख्रिस्त याच्या शरीराचे आणि रुधिराचे आम्ही अशा प्रकारे सेवन करावे की तेने करून आमची पापी शरीरे व आत्मा त्याचे अमोल शरीर व रक्त यांच्या करवी निर्मल व्हावेत आणि आम्ही त्याच्यामध्ये व त्याने आम्हामध्ये सर्वदा राहावे असे कर. आमेन. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसान्ना. हे येशू देवाच्या कोकरा, आमच्यावर दया कर. हे येशू आमचे पाप हरण करणाऱ्या, आमच्यावर दया कर. हे येशू जगाच्या उद्धारका, तुझी शांती आम्हाला दे. त्यानं आपण भाकर आपल्या हातामध्ये ठेवूया आणि ज्यावेळेस मी सेवन करणार आहे आपण त्यावेळेस आपण सर्वजण मिळून सेवन करूया. ही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर जे आपल्यासाठी मोडण्यात आलेलं आहे. उपकार स्तुतीपूर्वक घ्या. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराला धन्यवाद द्या आणि त्याच्यामध्ये एकरूप व्हा. सर्वजण मिळून घेऊया. प्रभूच्या प्याल्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ते तुमच्यासाठी वधस्तंभावर वाहिलेलं आहे. प्रभूच्या उपकार स्तुती करत प्रार्थनापूर्वक त्याच्यामध्ये आपण सेवन करूया, त्याच्यामध्ये एकरूप होऊया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्याची तू आम्हाला संधी दिली. हे प्रभू, 2000 वर्षापूर्वी यरुशलेममध्ये परमेश्वरा तू आपला देह आणि आपले रक्त जे संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी वाहिले प्रभू, त्याचं प्रतीक म्हणून, त्याचं स्मरण म्हणून जे तू आम्हाला आज्ञा दिलेली आहे ती आम्ही आज पूर्ण केलेली आहे. आणि ती पूर्ण केलेली असताना परमेश्वरा तुझ्याबरोबर आम्ही एकरूप झालेलो आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्याबरोबर एकरूप झालो त्यावेळेस तुझे गुण, तुझा प्रकाश, लहान ख्रिस्त जो आमच्याद्वारे लोकांसमोर प्रकट व्हावा ही तुझी जी इच्छा आहे ती
ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. नाहीतर केवळ हे एक बाह्यकृत्य होऊन राहील. परमेश्वर आम्हाला तू समज दे, आम्हाला बुद्धी दे की आम्ही तुझ्याबरोबर एकरूप झालेलो आहोत आणि केवळ तुझे गुणधर्म, तुझं आचरण आणि तुला आम्ही जगासमोर प्रकट करावं, ही जी तुझी इच्छा आहे ती पूर्ण करावी. यासाठी तू आम्हाला प्रेरणा दे, सहाय्य कर, मार्गदर्शन दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या सामर्थ्य नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. त्याने आज आपण सर्वजण मिळून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 510. प्रिय प्रभू माझा प्राण अर्पितो तुला हे दान. आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला समर्पित करूया. परमेश्वर चांगला आहे आणि जो उदार हस्ते परमेश्वराला देतो त्याचं परमेश्वर त्याचं जीवन संपन्न करतो, असं परमेश्वराचं वचन आहे. गीत नंबर 510. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनो भावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. मना कळी फुटावी हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. हाता प्रेरणा मिळावी. पाया जासुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझा मूल्य प्रसाद वाणी गाव स्तुतिवाद. वाणी गाव स्तुतिवाद. वाणी गाव स्तुतिवाद. वाणी गाव स्तुतिवाद. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. प्रार्थना करूया दानापणावर. त्याच वेळेस आपण ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्नाची वाढ झाली त्याच्यासाठी आपण सुद्धा प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर मग आपण प्रभूचा आशीर्वाद घेऊया आणि मग आपण या परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपापल्या घरी जाऊ. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. हे जे दान आम्ही तुझ्या चरणात जो आणलेलं आहे ते तू कबूल कर, त्याचा स्वीकार कर. आम्हा प्रत्येकाला तू देण्यासाठी तू प्रेरणा दे, अधिक आणि अधिक देण्यासाठी प्रेरणा दे. कारण जे काही आम्ही आहोत, जे काही आमच्याकडं आहे परमेश्वरा, ते सर्व काही तुझ्यापासूनच आहे
आणि त्याचा सर्व हिशोब आम्हाला तुला द्यायचा आहे. परमेश्वरा, त्यातून आम्ही जे काही आणलेलं आहे, जे मनापासून दिलेलं आहे आणि अधिक देण्यासाठी तो आम्हाला प्रेरणा दे, सहाय्य कर. परमेश्वरा, दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या सेवकांसाठी, तुझ्या मिशनरांसाठी, तुझ्या मंदिरासाठी आणि या सर्व कार्यासाठी, तुझ्या वचनाचा पेरणीसाठी या दानाचा तू उपयोग कर. आणि हो दे परमेश्वरा, आम्हा सर्वांना तू सहाय्य कर, आशीर्वाद दे. आणि ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तू आशीर्वाद दे, त्यांना सहाय्य कर. त्यांना एक नवीन वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडलेलं आहे आणि नवीन वर्ष लाभाचं, संपन्नतेचं, कल्याणमय आणि एक नवीन मार्ग उघडणारे आणि आशीर्वादाचं वर्ष व्हावं अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ विनंती करत आहोत. आणि परमेश्वर, आमचा विश्वास आहे की हे सर्व काही तू आम्हाला दिलेलंच आहे, कारण तू तुझ्या लेकरांना आकाश आणि कपाटे उघडून आशीर्वादाची वृष्टी करतो. आणि त्यावेळेस परमेश्वरा, ज्यावेळेस तू त्यांच्यावर अशी वृष्टी करणार आहे, त्यावेळेस त्यांनी उपकार स्तुतीची भेट घेऊन तुझ्या चरणाजवळ यावं, यासाठी प्रत्येकाला तू प्रेरणा दे. प्रत्येकाच्या ज्ञानाशी, प्रत्येकाच्या समजशी तू बोल परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांचे जीवन तू आपल्या हातामध्ये, त्यांच्या कुटुंबांना तू आशीर्वादित कर आणि त्यांचे सर्व प्रश्न दूर कर. प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुला धन्यवाद देतो. संपूर्ण उपासनेमध्ये तू आमच्याबरोबर राहिला, आमचं मार्गदर्शन केलं, आम्हा प्रत्येकाशी बोलला, प्रत्येकाला स्पर्श केला, प्रत्येकाला आशीर्वादित केलं, यासाठी आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वरा, इथून पुढचा हा नवीन आठवडा, प्रत्येक दिवस तुझ्या सामर्थ्य हातात देत आहोत. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये असतानासुद्धा परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमची काळजी घेत आहे, अनेक मार्ग उघडत आहे आणि सर्व काही सुरळीत होऊपर्यंत परमेश्वर तू आमचं मार्गदर्शन करत आहे, आमची काळजी घेत आहे, आमचं रक्षण करत आहे, आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. संपूर्ण आठवडा तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या सामर्थ्य हातात तू आम्हाला चालव आणि तुझ्या गौरव करता आमचा उपयोग कर. लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतःकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करू. आमेन. माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला माझे दोष मजला दिसले माझे दोष मजला दिसले प्रभु येशूने दाखविले खोल खोल सागरी बुडले खोल खोल सागरी बुडले केली माफी मला केली माफी मला परमेश्वराच्या शांतीमध्ये, आशीर्वादामध्ये जा. परमेश्वराला या आठवड्यामध्ये जवळून ओळखा. परमेश्वराच्या घनिष्ठतेमध्ये चाला आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पूर्ण सर्वस्व अर्पून त्याला चालण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. येता आठवडा जो तिसरा आठवडा आहे, जून महिन्याचा तिसरा आठवडा संपूर्ण जगभर फादर्स डे म्हणून पाळण्यात येतो. म्हणून आपण प्रेषितांच्या कृत्याचा अभ्यास पुढे करण्याच्या ऐवजी फादर्स डेवर आपण विचार करणार आहोत, त्यावर संदेश आपला होणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचा आठवडा आपण प्रेषितांची कृत्याचा आपला अभ्यास चालू ठेवणार आहोत. येता आठवडा फादर्स डे संपूर्ण जगभर आणि त्यावर आपण मनन करणार आहोत. त्यावर विचार करा, प्रार्थना करा आणि माझ्यासाठी, आपल्या मंडळीसाठी, सर्वांसाठी सतत प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. परमेश्वर आपला सहाय्य करो, मार्गदर्शन करो, आपल्याला आशीर्वाद देऊ. आमेन.